तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल. सो फायनली आपला हा व्हिडिओ बनतोय फर्स्ट थिंग तर. आणि तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही भरपूर साऱ्या व्लॉग्सला भरपूर सारा सपोर्ट करता, त्यासाठी खरंच 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 खूप थँक्यू. आणि आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो मी काही म्हणजे जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल सो तुम्हाला माहिती असेल आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे. तो तो म्हणजे Q&A व्हिडिओ आहे. आणि अगोदर मी म्हणजे 1-2 दिवसा काही आस्क मी क्वेशनचे टॅग टाकले होते. त्याच्यामध्ये जे क्वेशन्स आलेले आहेत, आपण आज त्याचे उत्तरं देणार आहोत. सो चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. जास्त तुमचा वेळ घेत नाही आहे. सो चला. आणि हां, जे काही प्रश्न असतील, जे काय प्रश्न विचारले असतील ते इथे मी तुम्हाला फक्त हे करून टाकेल आणि आन्सर मी देईल. प्रश्न इथे असतील आणि आन्सर देईल. सो आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. हा व्हिडिओ बनणार नव्हता भरपूर वेळा म्हणजे मी क्वेश्चन टॅग टाकलेले आहेत आणि व्हिडिओ बनवलेले नाही आहेत. सो त्यासाठी सॉरी, खरंच सॉरी. पण हा व्हिडिओ आपला बनतोय. सो आपण स्टार्ट करूया आता क्वेश्चनपासून. तुमचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, म्हणजे काही जणांना मी डेली व्लॉग टाकणार होते, मिनी व्लॉग, पण मला ते जमलं नाही आहे कारण की शूट्स आहेत, दुसरं म्हणजे काम असतं भरपूर सारं. तर मंडळी आता भरपूर सारी गरमी चालू झाली आहे आणि प्रचंड गरमी आहे. आणि या गरमीमध्ये ना मला आता नुसतं वाटतं की जाऊन नुसतं 1-2 तासांनी फक्त फेस वॉश करावा, तोंडाला काहीच लावावं नाही. कारण की या सीझनमध्ये आपली जी स्किन असते ती पूर्ण ऑइली होते, काय लावल्यावर चिपचिपी फील होते. जरी तुमची स्किन ड्राय असेल, जरी तुमची स्किन ऑइली असेल, ऑइली स्किनवाल्यांचे तर वेगळेच प्रॉब्लेम आहेत, जसे की माझे. ॲक्च्युली माझी पण ऑइली स्किन आहे. सो कोणताही प्रोडक्ट लावल्यावर माझी स्किन एकदम चिपचिप होते, ऑइली होते आणि मग मला थोड्या वेळाने असं वाटतं की मी फेस धुवून टाकू. आणि कोणतीच म्हणजे काय होतं माहिती आहे का, आपल्यांना कोणतीच गोष्ट म्हणजे कोणतंच प्रोडक्ट लावायची इच्छा होत नाही, कारण की आपला फेस ऑलरेडी ऑइली झालेला असतो आणि एवढं ऊन असतं त्याच्यामध्ये. आणि असं वाटतं की जाऊन फक्त थंड पाण्याने फेस वॉश करावा, बाकी असं काहीच नाही करावं ज्याच्याने आपला फेस अजून चिपचिप होईल. म्हणूनच मी जे प्रोडक्ट यूज करते, आता तुम्हाला तर माहितीच असेल, नसेल माहिती तर तुम्हाला सांगते, मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट यूज करते, जे एवढे लाईट वेट आहेत ना की मला कशाची गरजच नाही पडत. जे ऑइली स्किन आहे, तर तुम्ही विचार करू शकता, जे ऑइली स्किनवाले आहेत ते समजू शकतात या गोष्टीला. कारण की ऑइली स्किनवाल्यांना भरपूर सारं ऑइल येतं, एक्सेस ऑइल येतं फेसवर. म्हणजे त्यामध्ये तुम्ही भाज्या पण तळू शकता, एवढा ऑइल येतं. तर त्याचसाठी मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट यूज करते आणि खूप दिवस झाले, म्हणजे खूप वर्ष झाले यूज करत आहे. आणि मला खूप प्रोडक्ट आवडतात त्यांचे, कारण की खूप लाईट वेट आहेत. त्यांचं सनस्क्रीनसुद्धा, त्यांचं मॉइश्चरायझर जरी असेल किंवा त्यांचे कोणते सिरम जरी असले तरीही ते लाईट वेट आहेत. सगळ्यात मेन गोष्ट क्युअर स्किनची मला ही आवडते की म्हणजे आपण जसं ॲप डाउनलोड करतो आणि ते जे प्रोडक्ट आहेत ते आपल्याला डर्माटॉलॉजिस्टनी सजेस्ट केलेले असतात. म्हणजे जेव्हा आपण क्युअर स्किन ॲप डाउनलोड करतो तेव्हा आपल्याला डर्माटॉलॉजिस्ट अलर्ट होतात, डॉक्टर. सो ते आपल्या स्किनचे ॲनालाइज करतात आणि त्याच्यानंतर आपल्या स्किननुसार, स्किन टाईपनुसार आणि स्किन कन्सर्ननुसार म्हणजे स्किन प्रॉब्लेमनुसार आपल्याला किट सजेस्ट करतात किंवा प्रोडक्ट सजेस्ट करतात. आणि मला आता खूप कंटाळा येतोय 6 स्टेप स्किन केअर रुटीन, 10 स्टेप स्किन केअर रुटीन करायला. कारण की जे क्युअर स्किनचे मला प्रोडक्ट दिलेले आहेत ते फक्त 4च प्रोडक्ट आहेत आणि त्याच्यामध्ये एक सनस्क्रीन आहे. म्हणजे 3 प्रोडक्ट मला नाईट केअरला फक्त 3 प्रोडक्ट लागतात आणि डे स्किन केअरला 4 प्रोडक्ट लागतात, ज्यामध्ये सनस्क्रीनसुद्धा असतं. म्हणजे हे एवढं सिम्पल आहे, कारण की मी खूप आळशी आहे या गोष्टींमध्ये. मी स्किन केअर अगोदर करत नव्हते. पण जेव्हा मी क्युअर स्किन ॲप डाउनलोड केला आणि जेव्हा मला माझ्या स्किनची व्हॅल्यू कळाली, जेव्हा त्यांनी मला समजावून सांगितलं की तुमच्या स्किनवर हे प्रॉब्लेम आहेत आणि हे तुम्हाला करावं लागेल, माझ्या स्किनला खूप सिरियसली घेतलं आणि कन्सिस्टंटली प्रोडक्ट यूज केले आणि त्याचा रिझल्ट तुमच्यासमोर आहे, तुम्ही बघू शकता. आणि क्युअर स्किनमध्ये असं नाही आहे, म्हणजे ही गोष्ट म्हणजे सगळ्यात भारी गोष्ट सांगू तुम्हाला क्युअर स्किनची मी, ते म्हणजे आपण एखादं प्रोडक्ट घेतलं, एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट घेतलं, ठीक आहे, आता ऑनलाईन ॲप आहे, त्याच्यातलं आपण प्रोडक्ट घेतलं आणि त्यानंतर काही कॉन्टॅक्ट नाही, ते आपल्याला विचारायला पण नाही आहेत की तुम्हाला त्या प्रोडक्टचा फरक पडलाय, काय पडलाय, नथिंग. पण क्युअर स्किनमध्ये आपलं होतं मंथली कन्सल्टेशन. म्हणजे मंथली डॉक्टर आपला फॉलोअप घेतात.
डॉक्टर आपल्याला विचारतात की आपल्याला किती फरक पडलेला आहे त्या प्रोडक्ट्सनी. काही प्रोडक्ट्स सूट नाही होते तर ते आपण त्यांना सांगू शकतो. आणि ऑलमोस्ट तुम्हाला सांगते, मी जर कधी विसरते ना की माझं मंथली आज कॉलअप आहे, सो मला त्यांच्याकडनं म्हणजे डॉक्टरकडनं नोटिफिकेशन येतात किंवा कॉल येतो की आज तुमचं मंथली कन्सल्टेशन आहे, प्लीज फ्री व्हा आणि लवकर कन्सल्ट करा. ओके, म्हणजे एवढं सारं. सो ही गोष्ट मला भरपूर आवडते. आणि प्लस पॉईंट मी तुम्हाला एक सांगते की ते आपल्याला डाएटसुद्धा सांगतात. आता ऊन किती आहे, आपण पाणी खूप कमी पितो, डिहायड्रेट राहतो, ते सुद्धा ते सांगतात की आपल्याला पाणी किती प्यायचं आहे आपल्या आपल्या बॉडीनुसार. आपली डाएट चार्टसुद्धा ते देतात. म्हणजे एवढं, म्हणजे डाएट चार्ट पण देतात. आणि मी असं नाही बोलत आहे की हे सगळं फेक आहे. नाही गाईज, मी जेव्हा फर्स्ट टाईम कन्सल्ट केलं होतं तेव्हाचा हा बिफोरचा पिक्चर बघू शकता आणि आता आफ्टरचा बघू शकता. किती सारा फरक आहे दोघांमध्ये, म्हणजे वर्षात एवढा फरक पडलेला आहे जर कन्सिस्टंटली तुम्ही यूज केलं तर. पॉईंट हा आहे की तुम्ही कन्सिस्टंट राहा. तुम्ही तुमच्या स्किनचा ट्रॅक ठेवा. तुम्ही अजूनपर्यंत क्युअर स्किन ॲप डाउनलोड केलं नसेल, सो नक्की जाऊन क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. बिकॉज खूप छान ॲप आहे. मी एवढ्या दिवस तुम्हाला सांगत आहे, माझ्या मागच्या काही ब्लॉग्समध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे. सो क्युअर स्किन ॲप हा खूप छान ॲप आहे. सो लिंक इन द डिस्क्रिप्शन, पिन कॉमेंटसुद्धा केलेली आहे. आणि जी किटची प्राईस आहे ती 2200 आहे. जर तुम्ही माझा हा प्रोमो कोड यूज केला तर तुम्हाला 100 रुपीज ऑफ नक्कीच भेटतील. सो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. जाऊन लवकर क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. सो त्या कामावर मी जास्त फोकस केलेलं, सो दॅट्स वाय मला जमलं नाही. पण सगळ्यांचा हाच प्रश्न आहे की ऋतू तुला कितवा मंथ चालू आहे. आता मी तुम्हाला सांगते, आता मला 9th मंथ चालू झालेला आहे. म्हणजे स्टार्टिंगच आहे. 1-2 दिवस झालेत 9वा महिना चालू होऊन. ओके, सो आणि खूप छान गेले माझे 9 महिने. ते तुम्हाला मी पुढे सांगते. नेक्स्ट क्वेश्चन हा आलेला आहे, म्हणजे भरपूर जणांनी विचारलेला आहे की ताई तू कशी आहेस. मी खूप मस्त आहे आणि शूट करत आहे, ॲक्टिव्ह आहे भरपूर, कारण की मी ॲक्टिव्ह राहिले तरच माझा बेबी ॲक्टिव्ह राहील पुढे सुद्धा. सो दॅट्स वाय मी भरपूर ॲक्टिव्ह आहे आणि माझी कामं करत आहे. आणि येस, खूप छान आहे मी. माझी तब्येत पण एकदम ठणठणीत आहे. आम्ही दोघेही बरे आहोत खूप. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही भरपूर सारी केअर करतात. भरपूर सारे मला DM येतात असे की ताई कशी आहेस, काळजी घेत जा, हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस. पण तुम्हाला मी खरं सांगते, या 9 महिन्यामध्ये मी सगळं खाल्लेलं आहे आणि त्याचा मला कोणताही त्रास देखील झालेला नाही. चला पुढचा क्वेश्चन आपण बघूया. सो एक असा हा क्वेश्चन आहे की ताई तू आंबे खाल्लेस का? आता आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे आणि माझी खूप इच्छा आहे की मी आंबे खाऊ. आणि डॉक्टरनी पण अलाउड केलं आहे की तुम्ही एक छोटासा आंबा दिवसाला खाऊ शकता, तेवढा अमाऊंटमध्ये. कारण की आता मला 9th मंथ चालू आहे, सो मी खाल्लं तरीही चालतंय. तर येस, आंबे अजून खाल्लेले नाही आहेत कारण की भेटलेच नाही आहेत अजूनपर्यंत. तर पेनमध्ये तर आंबे मला दिसले नाही. रायवळ दिसले आंबे, म्हणजे रायवळ एक प्रकार असतो आंब्याचा, तो दिसला. पण हापूस आंबा मला अजूनपर्यंत भेटलेला नाही आहे. सो येस, अजूनपर्यंत मी आंबे खाल्लेले नाही आहेत. ओके, सो आपण वळूया आता पुढच्या क्वेश्चनकडे. सो ह्याच्यामध्ये काही काही लोकांना मी जसं बोलते, मी जसं तोंड करते तसं आवडत नाही. सो त्यांचाच एक इथे क्वेश्चन आहे, तू एवढं नको दाबून तोंड वाकडं करून इकडे तिकडे करून बोलतेस, नॉर्मल जमत नाही का? हां, नाही जमत नॉर्मल, कारण की माझं बोलणंच असं आहे. आणि या बोलण्यावरती माझे आज 2 लाख फॉलोअर्स आहेत. या बोलण्यावरती माझे सबस्क्रायबर आहेत. ओके, सो माझं बोलण्याचं स्टाईल जसं आहे, माझं लहानपणापासून मी तशीच बोलते, सो मला तसंच बोलता येतं. आणि राहिली गोष्ट तोंड वाकडं करायची, ते तुम्ही वाकडे करा आणि तुम्हीच राहा खुश. कारण की मी जसं बोलते, माझी जसं वे आहे बोलण्याचं, ते सगळ्यांना आवडतं. आणि असल्या लोकांनी ना प्लीज मला एकदा पर्सनली भेटा. तुम्हाला मी नाही आवडले ना, तुम्ही मला सांगा प्लीज. तुम्ही मला पर्सनली भेटा, कारण की जो पण मला पर्सनली भेटतो ना, त्यांना माहिती पडतं की माझा स्वभाव कसा आहे. कारण की आपण व्हिडिओमध्ये काही काही जणांना
खूप चांगले वागतात, खूप छान असं दाखवतात की मी खूप नॉर्मल आहे आणि मी किती फ्रेंडली आहे बघा, हे असं दाखवतात. पण जेव्हा आपण त्यांना रिॲलिटीमध्ये भेटतो, तेव्हा त्यांचा ॲटिट्यूड, त्यांचा ॲरोगन्स एवढा असतो की बाहेरच, म्हणजे हद्दीच्या बाहेर. जसं काय कोण आहेत अप्सरा-विप्सरा, तसं माझं नाही आहे. तुम्ही जर तुम्हाला माझ्याबद्दल माहिती नसेल सो नक्कीच माहिती करून घ्या. माझे जे फॅन्स आहेत, मला जे भेटतात हर वेळेस, त्यांचं पण म्हणणं हेच आहे की "ऋतू, तू जशी ऑन कॅमेरा आहेस तशी ऑफ कॅमेरा सुद्धा आहेस." सो अशा लोकांनी प्लीज मला पर्सनली येऊन भेटा. कुठे मी भेटले तर मला भेटा. बिकॉज तुम्हाला समजेल की माझं वागणं कसं आहे, माझं बोलणं कसं आहे आणि मी नॉर्मली पण तशीच बोलते. सो हा त्याचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आता. आय थिंक सो मला असं वाटतं ह्याचे 2 पार्ट बनणार आहेत, कारण की क्वेश्चन भरपूर आहे आणि व्हिडिओ छोटा होणार आहे. जास्त मोठा करून फायदा नाही. सो आपण ह्याचे 2 पार्ट करूया. ओके. एका ताईंनी मेसेज केलाय, सॉरी क्वेश्चन केलाय, की "तू प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या-कोणत्या मेडिसिन घेते? त्यांचे टायमिंग सांग जरा." आता मला जे मेडिसिन दिलेल्या आहेत, त्या माझ्या गायनेकनी दिलेल्या आहेत. ओके, माझ्या डॉक्टरनी दिलेल्या आहेत आणि मी त्यांचे नावं तुम्हाला सांगू नाही शकत, कारण की ते माझ्या गायनेकनी माझ्यासाठी दिलेले आहेत. म्हणजे माझी कंडिशन बघून माझ्यासाठी दिलेले आहेत. ओके. सो त्या ज्या आहेत मेडिसिन तेच, आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ हा मेडिसिनचा टाईम असतो. सो ते सांगू शकते मी. सो ते मेडिसिन घ्यावाच लागतात आपल्या वेळेसाठी, आपल्यासाठी. ते एक असतं. आणि जर तुम्हाला तुमचे मेडिसिन माहिती करून घ्यायचे असतील, सो एक चांगली गायनेक बघा आणि त्यांच्याकडे व्हिजिट करा. ते तुम्हाला नक्कीच सांगतील की तुम्हाला कोणत्या गोळ्या घ्यायच्या आहेत प्रेग्नन्सीमध्ये आणि कोणत्या नाही त्या. आणि प्लीज डॉक्टरला विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट प्रेग्नन्सीमध्ये करू नका. मी आधीच सांगते तुम्हाला, डॉक्टरला विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट करायची नाही, कुठेही जायचं नाही, ट्रॅव्हलिंग करायची नाही. कारण की कसं माहिती आहे, जसं आता मी व्हिडिओ बनवते, राईट? सो व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं, व्हिडिओ कसं बनवायचं, स्क्रिप्ट रायटिंग कशी करायची ही मला येते. हे जर मी माझ्या डॉक्टरला सांगितलं तर त्यांना नाही येणार. बरोबर? मग तसंच जे त्यांनी डॉक्टरकीचं शिक्षण घेतलेलं आहे, जे एवढ्या त्यांच्या एम-डी वगैरे एवढ्या पदव्या आहेत, सो त्यांना माहिती असतं. त्यांच्यापेक्षा जास्त कोण हुशार नाही आहे, ओके, या गोष्टींमध्ये. सो नक्कीच तुम्ही डॉक्टरला व्हिजिट करा आणि डॉक्टरला विचारल्याशिवाय कोणाचीही सांगितलेली गोळी किंवा कोणाचीही सांगितलेली मेडिसिन घेऊ नका प्रेग्नेंट असताना. आपण वळूया आता नेक्स्ट क्वेश्चनकडे. जो मुलीला न विचारला पाहिजे तो प्रश्न विचारलाय मला, तो म्हणजे तुझी एज काय आहे? माझी एज 24 आहे. आता रनिंग 24 चालू आहे. यावर्षी जेव्हा ऑक्टोबरमध्ये माझा बर्थडे येतो तेव्हा मला 25 लागेल. ओके. भेटलं. सो आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. सो हा क्वेश्चन आहे, बेबी झाल्यावर काय? बेबी झालं की तू कुठे राहणार आहेस? बेबी झाल्यावर मी माझ्या माहेरी जाणार आहे राहायला. मी माझ्या मम्मी-पप्पांकडे जाईल राहायला मानकोळ्याला. सो तिथे जाणार आहे, कारण की मला जायला नाही भेटलं 7व्या महिन्यामध्ये. ते पण क्वेश्चन्स आहे. सो ते जेव्हा क्वेश्चन्स येतील तेव्हा मी तुम्हाला सांगेल का नाही गेले वगैरे, वगैरे. पण हां, डिलिव्हरीनंतर मी माझ्या घरी जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. थोडीशी आईस्क्रीम खाते गाईज. ही बॉलवाली आईस्क्रीम सगळ्यात पहिला भेटायची. आम्ही शाळेत होतो तेव्हा. ती मी आत्ता खाते. तेव्हा कोण घेऊन नव्हता ना ते? नाही, तेव्हा मम्मी घेऊन द्यायची ना. आम्हीच गरीब होतो की मम्मी आम्हाला या सगळ्या गोष्टी मम्मीने पुरवलेल्या आहेत आमच्या. आईस्क्रीम पासून ते सगळं, म्हणजे एखादी आईस्क्रीम जर आम्ही टीव्हीवर बघितली ना, तर दुसऱ्या दिवशी ती आमच्या घरी असायची. मम्मी मार्केटला जरी गेली ना, तेव्हा आमच्यासाठी चॉकलेट्स, किंडर जॉय वगैरे सगळं आणायची.
आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. मला किंडर जॉय खायचीस. हो. मी 1 रुपयाच्या 4 इमल्या खायचो. नाही, मम्मी आणायची आम्हाला, जेम्स आणायची, सगळं आणायची, म्हणजे आम्ही सगळं खाल्लं लहानपणी. मी पण प्लास्टिक सकट चावायचं. नाही, असं नाही. आमच्या मम्मीने आम्हाला सगळं दिलं आणून जे आम्ही मागितलंय ते, आणि आमचा दादा पण ऐकली करेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जो तुम्हाला खूप वर्षांपासून, माझ्या तर लग्नाला 1.5 वर्ष झालेत आणि त्या 1.5 वर्षांपासून पडलेला आहे, तो म्हणजे तुझं लव्ह मॅरेज आहे का? नाहीये. लव्ह मॅरेज नाहीये, अरेंज मॅरेज आहे. तर नाही, आमचं अरेंज मॅरेज आहे. कारण की आता तुम्ही बोलाल मग पेनमध्ये कशी आली तू? ॲक्च्युली माझी मम्मी पेन शिर्कीची आहे. तर त्यांच्या म्हणजे मम्मीच्या काकांनी स्थळ बघितलं होतं. सो असं आहे. सो मग ते हे झालं, ओके, जॉईंट झालं, कनेक्ट झालं आणि मग त्यानंतर लग्न झालं आणि आता बेबी पण होईल.